नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला फायनली ते पाहायला मिळतं की आज तो दिवस उजाडला. त्या दिवसाची आपण इतके दिवस वाट बघत होतो, ती म्हणजे महिपतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येईल. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रतिमाला तिचा भूतकाळ पूर्णपणे आठवला. त्यानंतर हा ट्रॅप जो काही सायली अर्जुनने बनवला त्याच्यामध्ये आता त्यांचा तो प्लॅन पूर्णपणे वर्कआउट झाला. पण आता इथे सायलीला महिपतने मारलेली गोळी लागली आणि त्याच्यामध्ये सायली इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला प्रचंड ब्लड लॉस झाला आणि इथे प्रतिमा सायलीला स्वतःचं रक्त देते. त्याच वेळेला आता दोघींचं ब्लड सॅम्पल तर मॅच होतं, म्हणजे ब्लड ग्रुप मॅच होतात, पण त्याचबरोबर त्या दोघींचे DNA सुद्धा प्रेक्षकांनो मॅच झालेले असतात. त्यामुळे प्रतिमाला सायली हीच आपली मुलगी असल्याचं खात्री आता पटलेली आहे. तिला संपूर्ण भूतकाळ आठवलाय. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलाय, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच येणारे नवनवीन भाग, नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच प्रेक्षकांनो, व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे आपण बघतोय अर्जुन आणि सायली यांच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालाय त्या ठिकाणी आता इथे महिपतला त्यांनी बोलावलं. अर्जुन सायलीने त्याची पूर्ण सेटिंग केलेली असते. त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना बोलावून ठेवलेलं असतं. बरोबर अर्जुन स्वतः तिथे असतो, जेणेकरून महिपतने जर खरंच प्रतिमावर काही हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तिला वाचवता येईल. पण प्रेक्षकांनो, आता या वेळेला इकडे प्रियाने ज्या वेळेला महिपतला हे सांगितलेलं आहे की या सगळ्या मागे प्रिया नाही तर अर्जुन सायलीचा हात आहे, त्यामुळे आता त्यांच्याचप्रमाणे स्वतःची सुद्धा इकडे सेटिंग लावून ठेवलेली असते. ती म्हणजे त्यांची गुंड माणसं जी आहेत त्यांना सुद्धा तिथे बोलावून घेतलेलं असतं. त्यावेळेला तिच्या समोर आता महिपत येतो आणि महिपतला पाहिल्यानंतर प्रतिमाला पुन्हा ती थोडी घाबरते, कारण महिपतचा चेहरा बघितला की तिला खूप भीती वाटते. आता तिने ठरवलं की आपण जे काही प्लॅनिंग केलं ते पूर्ण करायचं आणि असं घाबरून चालायचं नाही. ती महिपतकडे पाहतच बसते आणि इकडे महिपत त्यावेळेला म्हणतो की काय प्रतिमाबाई, पुन्हा तिथेच आलात? ज्या ठिकाणी तुमचा अपघात झाला त्याच ठिकाणी तुम्ही आलात. त्यावेळेला तुम्ही वाचलात, पण आता तुमची मरण्याची इच्छा आहे असं दिसतंय. असं म्हटल्यावर प्रतिमा खूप घाबरते आणि इथे महिपत आहे तो खूप मोठ्याने एखाद्या राक्षसासारखा हसत असतो आणि म्हणतो की त्यावेळेला तू वाचली, पण आता वाचणार नाही. प्रतिमा म्हणते, ज्या वेळेला तू आमचा अपघात घडवून आणला होता तर महिपत म्हणतो, हो, 22 वर्षापूर्वी जो तुमचा अपघात झाला होता ना, तो मीच केला होता. मीच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता. तुझा नवरा रविराज, तुझी मुलगी तन्वी आणि तुमच्या तिघांना मला संपवायचं होतं, पण तुमचं सुदैव तुम्ही वाचलात. त्यानंतर आता तुझा चेहरासुद्धा जाळण्याचा प्रयत्न मी केला होता, तुला मारण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं तू मेली ढगातच पोचली असेल, पण नाही, तू तर वाचली. 22 वर्षानंतर पण तू परत आली. हे ज्या वेळेला महिपत इथे प्रतिमाला ऐकवतो तेव्हा अर्जुन, सायली, पोलीस हे सगळेजण गोष्टी ऐकत असतात, पाहत असतात आणि प्रेक्षकांनो, त्यांनी विशेष म्हणजे हे सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. इथे आता महिपतने त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. ज्या प्रकारे त्याने ॲक्सिडेंट केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर प्रतिमाला कसं मारलं, त्याच्या मुलीला कसं लांब केलं, हे सगळं प्रतिमाला तो स्पष्ट बोलवून दाखवतो. प्रतिमाला तिकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या धक्क्यामध्ये आता इकडे प्रतिमा कशा प्रकारे महिपतचा प्रतिकार करेल, तिचा चेहरा जाळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो झालेला ॲक्सिडेंट सगळं आता क्लिअर तिला आठवायला लागलं आहे. प्रतिमाला त्या झालेल्या ॲक्सिडेंट मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो महिपतच होता. महिपतचा खरा चेहरा आणि हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमा आता म्हणते की तूच हे सगळं केलंय, मला सगळं नीट आठवायला लागलंय, तूच होतास तो, मी स्वतः बघितलंय, मी तुला सोडणार नाही. माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा तू प्रयत्न केला. आता जी प्रतिमा आहे ना, तिच्या हातामध्ये जळती मशाल असते प्रेक्षकांनो. आता ती म्हणते मी तुला सोडणारच नाही. आणि मग काय, त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतिमा खूप रागात आलेली असते. आता जी प्रतिमा आहे ती भयंकर रूप घेऊन त्याच्या समोर आलेली असते, महिपतला मारण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याच्यावरती जी मारत असते तेवढ्यात महिपतने जे लपून ठेवलेला त्याचा माणूस गुंड असतो तो तिथे येतो. तर अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि मग काय प्रेक्षकांनो, महिपतचा तो गुंड तिथे येणार तेवढ्यातच महिपत त्याच्याकडे असलेली बंदूक काढतो आणि ती जी
पिस्तूल असते ती प्रतिमावर रोखतो. आता महिपत प्रतिमाला मारणार, तितक्यातच हल्ला करणार हे जेव्हा सायलीला समजतं तेव्हा सायली पटकन येते. प्रतिमा आणि महिपत दोघांच्या मध्ये उभी राहते. आता ज्या वेळेला महिपतने गोळी रोखलेली असते त्याच वेळेला प्रेक्षकांनो सायली प्रतिमाच्या समोरच येऊन उभं राहते. आता त्याचा जो गुंड असतो तो बरोबर तिकडे येतो धावत. आता सायली तिथलं एक जळतं लाकूड पुन्हा तिच्या हातामध्ये घेते आणि त्या माणसापासून वाचवण्याचा प्रयत्न करते. पण इथं तो दीड शहाणा महिपत त्याने लगेचच त्याची गन काढलेली असते, सायलीवर रोखलेली. आता इथे महिपत पूर्ण प्लॅनिंगमध्ये असतो. जर या प्रतिमाला काही आठवलं तर आपल्याला हिला संपवायलाच पाहिजे, कारण एकमेव ती एक पुरावा आहे जी सगळं काही खरं सांगू शकते. आणि आता तो महिपत प्रतिमाला गोळी मारणार तेवढ्यातच सायलीमध्ये येते आणि महिपत जी गोळी सोडतो ती गोळी प्रतिमाला न लागता प्रेक्षकांनो लागलेली आहे सायलीला. आता सायलीला महिपतची गोळी लागल्यानंतर तेवढ्यात तिथे पोलीस येतात. अर्जुन येतो. महिपतचा जो माणूस आहे तो पटकन तिथून पळून जातो. त्यानंतर आता सायलीला जेव्हा गोळी लागते ते पाहून प्रतिमा भयंकर घाबरते आणि जोरात सायली म्हणून आवाज देते. मग काय, अर्जुन हा तिकडे साईडला लपून बसलेला असतो. प्रेक्षकांनो त्यालाही याच गोष्टीचा अंदाजच नसतो की महिपत गोळी मारेल आणि त्याच्यामध्ये सायलीला इतकी मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे आता अर्जुनसुद्धा प्रचंड घाबरला. पण आता सगळ्यामध्ये अर्जुन या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड करून ठेवतो आणि आता अर्जुनच्या हातात खूप जबरदस्त असा पुरावा लागलाय. पण सायलीला गोळी लागली त्या क्षणी आता अर्जुन तिथे धावत येतो आणि इकडे अर्जुन, सायली आणि त्याच्यासोबत पोलीस सुद्धा आलेले असतात. ते सुद्धा धावत येतात आणि महिपत तिथून आता पळ काढण्याचा प्रयत्न करतो. तिथून लगेच निसटतो, पण पोलीस मात्र महिपतचा पिच्छाच करतात. इकडे आपण बघतोय प्रेक्षकांनो सायली बेशुद्ध झालेली असते. गोळी लागल्यामुळे प्रचंड तिला रक्तस्राव झालेला आहे. हे दोघं आता लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. डॉक्टरांनी ज्या वेळेला सायलीला तिथे ॲडमिट केलं, सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल असते. डॉक्टर असं म्हणतात की त्या बेशुद्ध आहेत, त्यांचा प्रचंड ब्लड लॉस झाला आहे, त्यामुळे आपल्याला अचानक त्यांना रक्त चढवावं लागेल, त्यांची आपल्याला एक सर्जरीसुद्धा करावी लागेल. आपण इथे पेशंटला सर्जरी घेईपर्यंत तुम्ही लगेच रक्ताची सोय करा. त्यांचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे आणि हा ब्लड ग्रुप खूप रेअर मिळतो, त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा रक्तगट कुठे मिळतो का बघा आणि प्रत्येक लॅबमध्ये जाऊन चौकशी करा, असं डॉक्टर त्यांना सांगतात. पण प्रेक्षकांनो आता कोणाचंच भेटत नाही. आता लवकरात लवकर रक्त पाहिजे असतं. सायलीचा ब्लड ग्रुप सोबत मिळणारं कोणीच नसतो. आता ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप कोणाचाच नाही आणि मिळत नसल्यामुळे आता प्रतिमाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि हा आता रविराजांना माहीत असतं. आता मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं सायलीने तिचं रक्त प्रतिमाला दिलेलं असतं. आता या झालेल्या मोठ्या इन्सिडन्स नंतर प्रतिमाला सगळं आठवायला लागतं. म्हणजे तिला सगळं आठवतं की इव्हन त्या गोष्टीसुद्धा तन्वीच्या लहानपणापासूनच्या सगळं आठवतं. त्यामुळे आता प्रतिमाला तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे प्रतिमाला सुद्धा आठवतं. त्याचमुळे ती लगेच म्हणते माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, मी देते सायलीला रक्त. तर प्रेक्षकांनो सायलीला रक्त द्यायला प्रतिमा गेलेली असते आणि इकडे सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं. सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल असते. सगळे आता खूप टेन्शनमध्ये असतात. इकडे सायलीची सर्जरी तर सुरू झाली, पण इकडे प्रतिमाने आता तिचं सायलीसाठी ब्लड दिलं आणि आता याच वेळेला प्रतिमा सायलीला ब्लड देते. त्यावेळेला सायलीचा ब्लड ग्रुप प्रतिमाचं DNA टेस्टसुद्धा मॅच झालेले असतात. DNA मॅच झाले तर इकडे प्रतिमा सायलीला ब्लड देते. त्याच वेळेला तिच्या या गोष्टीची जाणीव होते की आपली मुलगी, आपली तन्वी तर नाही ना ही सायली. तिला तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी प्रतिमाला आठवतात. तन्वी लहान असताना कशी वागायची, काय करायची, ते सगळेच्या सगळे गुण आता प्रतिमाला फ्लॅशबॅकमध्ये सगळं दिसत असतं. आता प्रत्येक गोष्टीमध्ये तिला तन्वीसोबत सायलीचाच चेहरा दिसतो. प्रतिमाला आता सायलीच आपली मुलगी आहे या गोष्टीची खात्री पटली आहे. प्रेक्षकांनो इकडे सायलीची जी सर्जरी सुरू असते ती झालेली असते. सायलीचा जीवाचा धोका टळलेला असतो आणि सर्जरीनंतर सायली आता बेशुद्ध अवस्थेत असते. प्रतिमा आता इथे सायलीला भेटायला येते. सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की सायली, मला माहिती आहे तूच माझी तन्वी आहेस, म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तू माझी लेकरू आहेस, तू माझी मुलगी आहेस. कारण
कारण तिच्यातले सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत। आता प्रतिमाला तर हे सगळं माहीत असतं की तिची मुलगी तन्वी आणि तिच्या पायावर तुळशीपत्र, त्याच्यामुळे प्रतिमा इथे सायलीच्या जवळ येते आणि तिच्या तळपाय ओपन करून बघते तर सायलीच्या पायावर तिला आता प्रतिमाला तुळशीपत्र दिसतं। आता इथे प्रतिमाची पूर्ण खात्री आहे की आपली मुलगी ही सायली आहे। आता इथे खूप मोठा सत्याचा उलगडा म्हणजे प्रेक्षकांनो सायली हीच खरी तन्वी हे सत्य समोर आले। प्रतिमाची स्मृती सुद्धा इथे समोर परत आलेली असते। इथे जो काही खोटारडा महिपत आणि प्रिया खोटी तन्वी बनून आली हे रहस्य आता इथे प्रतिमाला समजलं आणि ज्या वेळेला आता प्रतिमाला कळतं की आपली मुलगी सायली आहे ती लगेचच धावत जाते आणि अर्जुन, रविराज, इथे सगळे सुभेदार कुटुंब हे सगळं थांबलेलं असतं आणि तिच्या पायावरचं पाहिलेलं तुळशीपत्र हे सुद्धा प्रतिमा जाऊन सगळ्यांना सांगते। तर इकडे आपण बघतो महिपत पळाला, पोलीस मात्र महिपतच्या मागावर लागलेले असतात। आता त्यांनी इकडे महिपतला पकडलेलं आहे। आता महिपतला असं वाटलं होतं की हा प्लॅन सगळा त्याच्या म्हणण्यानुसार होईल, पण सगळं काही उलटच। इथे अर्जुन सायलीचा प्लॅन वर्कआउट झाला, सायलीला दुखापत झाली, पण इथे महिपतने जो प्लॅन आखला होता त्याला असं वाटलं होतं की इथे प्रतिमा येईल, तो आता प्रतिमाला सांगेल, पण तसं काहीच झालं नाहीये प्रेक्षकांनो। उलट महिपतचा डाव उलटाच पडलाय आणि महिपत पोलिसांच्या हाती लागलेला आहे। त्यानंतर आता प्रेक्षकांनो महिपतने जेवढे गुन्हे केले होते त्याची कबुली आता पोलीस त्याच्याकडून वदवून घेतात आणि एवढंच नाही तर महिपत सोबत या सगळ्यामध्ये नागराज सुद्धा त्याला मदत करत होता। त्यांनी हा जो काही ॲक्सिडेंट घडवून आणला होता त्यांनी फक्त नागराजसाठीच केला होता, कारण नागराज आणि महिपत यांच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून मैत्री आहे। नागराजच्या सांगण्यावरून त्याने हे सगळं केलं हे सुद्धा सत्य सगळ्यांच्या समोर आले प्रेक्षकांनो। नागराज सुद्धा या खराखुरा याच्यात असं गुन्हेगार आहे। प्रिया तर खोटी तन्वी बनून आली होती हे सुद्धा त्याने कबूल केले, प्रिया नाही तर सायली त्यांची खरी मुलगी हे सत्य आता त्यांना कसं कळालं, आता कशा प्रकारे बनावट प्लॅन करून हे सगळं कसं रचवून आणलं, या सगळ्या गोष्टींची कबुली इथे महिपतने स्वतः पोलिसांना दिलेली आहे। त्यानंतर आता आपण बघतो पोलिसांनी नागराज सोबत प्रिया आणि महिपत या दोघांना सुद्धा पकडलेलं असतं, त्यांनी अरेस्ट केलंय आणि या तिघांची सुद्धा रवानगी थेट जेलमध्ये केलेली असते। पण त्यासोबत आता महिपतची जी मुलगी आहे ती म्हणजे साक्षी शिखरे आता समीरा शेखर या नावाने या जगात फिरतीये। तिने जो पोलीस स्टेशनमध्ये झालेला, जेलमध्ये झालेला सगळा प्रकार आता सगळ्यांच्या समोर आलाय प्रेक्षकांनो आणि साक्षी ही मेलेली नाही तर जिवंत आहे हे सुद्धा महिपतचा प्लॅन होता। हे सगळं आता सत्य पोलिसांच्या समोर आणि आता इथेही चौकड सुद्धा साक्षी, महिपत, नागराज, तन्वी आणि म्हणजेच प्रिया या चौघांनी आता पोलिसांनी अटक केली। चौघंसुद्धा आता जेलमध्ये खडी फोडायला गेले आणि फायनली या चौघांचा खरा चेहरा आता समोर आल्या प्रेक्षकांनो। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही प्रेक्षकांनो। सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत, तोपर्यंत धन्यवाद।